जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत करतो, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. तर मागच्या वेळेस आपण प्रथम खंडामधला भाग 7व्यातील पहिला प्रकरण वाचला. आपण दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करूया. काय लिहिलं त्यामध्ये बाबासाहेबांनी? कार्यकारण भावाचा अत्यंत महत्त्वाचा नियम आणि त्यांचे उपसिद्धांत यांना स्वरूपात त्यांनी मान्य केले, म्हणजे समुत्पादाच्या स्वरूपात मान्य केले. दुसरा, जीवनाच्या निराशवादी दृष्टिकोनाचे त्यांनी खंडन केले. निराशवादी दृष्टिकोनाचे त्यांनी खंडन केले. त्याचप्रमाणे मनुष्य व जग याचे भवितव्य देवानेच पुनर्नियोजित केले आहे, हा तितकाच मूर्खपणाचा, खोटेपणाचा आहे असं त्यांनी मान्य केले आणि ते त्याज्य ठरवले त्यांनी. एखाद्या पूर्वजन्मी केलेल्या कृत्यात या जन्मासाठी दुःख निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे, यास त्यांनी अमान्य केले. आणि पूर्वजन्मातील कर्मे असल्यामुळे या जन्माच्या कर्मांना ती परिणामशून्य करतात, हे म्हणणे त्यांनी अमान्य केले. कर्माचा दैववादी दृष्टिकोन त्यांनी नाकारला. जुन्या कर्मवादाच्या ठिकाणी त्यांनी अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला. म्हणजे टेक्निकली चांगल्या पद्धतीनं आत्म्याच्या फेरा या संसाराच्या तत्वाच्या जागी त्यांनी पुनर्जन्माच्या नवीन सिद्धांताला स्थान दिले. हे लक्षात घ्या. आत्म्याच्या चक्करमध्ये न पडता त्यांनी त्याचा पुनर्जन्माचा नवीन सिद्धांत त्यांनी स्थान केला. ते नवीन सिद्धांत काय आत्म्याचे ते आपण पुढे वाचूच. ठीक आहे. आणखी काय केलं त्यांनी? आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वाऐवजी त्यांनी निब्बाण किंवा निर्वाण या तत्वाची स्थापना केली. आत्मा, मुक्ती, मोक्ष याच्या ऐवजी. ठीक आहे. याप्रमाणे बुद्धशासन हे संपूर्ण नव्या मौलिक विचारांनी भरल्या गेले. अशा पद्धतीनं प्रथम खंड भाग 7 त्याच्यातील दुसऱ्या प्रकरणामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय भीम.